वाटतं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. काय जबरदस्त बॅटिंग आणि हरिश्चंद्र नाना पाटील यांच्या शुभ हस्ते गौरव केला जातोय. थांबायचंय थांबायचंय. हेच कसं वाटतं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला? चांगला वाटतंय. मेन म्हणजे तर टीम जितली पाहिजे होती, बस एवढंच पाहिजे. 31 धावांचा पाठलाग करायचा होता, गौरवचे विकेट गेले, त्यानंतर कशा प्रकारे फील करत होता? काय नाही, फक्त गेम चालवायचा होता आम्हाला, फक्त 1-4 मारायचा होता आणि समोरूनच त्यांनी एक्स्ट्रा आणि नो बॉल दिला तर आम्ही अजून कॉन्फिडन्समध्ये आलो. इकडे आल्यावर कसं वाटतं आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर चांगलंच आहे. गेल्या वर्षी पण आम्ही खेळलो होतो पण थोडा बॅड लक होता, पण यावर्षी आम्ही आता पूर्ण कॉन्फिडन्सने आलोय आणि पूर्ण एफर्ट्स लावू. खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचला सुरुवात झाली. तिकडे BBA एकलव्य ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं उत्कर्ष SSC. आणि इकडे काय येस थँक्यू 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 थँक्यू. मोठा हादरा मितेशला मैदान सोडावं लागलंय. ऍक्टिव्हाची चावी मिळाली. ऍक्टिव्हा गाडीची कोणाची तरी चावी मिळाली, जर कोणाची असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून घेऊन जावी. ऍक्टिव्हा गाडीची चावी मिळाली, ज्या कोणाची असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून घेऊन जावी. चला पहिला हादरा मितेश, दॅट्स अ बिग विकेट, ह्यूज विकेट. आणि मितेशला मैदान सोडावं लागलं होतं. उत्कर्ष CC डोंगरपाडा, उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 तपात अप्पलकर प्रथमेश ज्यांनी ब्रेक थ्रू आणून दिला होता या पहिल्या 3 चेंडूवरच. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न गॅप मधून आल्यास वर शॉट, जीतच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. पुन्हा तेच बॅक टू बॅक. नो प्लस. थँक्यू थँक्यू थँक्यू. संगनकार तू तारी वाजती संबळत हा चालेल चालेल. चला हॅलो हॅलो हॅलो. चला षटक संपलंय. 16 धावांचं षटक आहे. क्या बात आहे. बरंच काही घडलंय. विकेट, चौकार या ऐकू होतं डीजेला. मारुती आला गेलाय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगसाठी. पहा मारुतीचं वय 42 वर्ष आहे. 42 इयर. आणि मारुती मला आठवते तुकाराम पाटील चषक मध्ये लगातार 6 चेंडूवर 6 चौकार लगावले होते. ते सुद्धा विसरून चालणार नाही. काय जबरदस्त परफॉर्मन्स केला. एक लेजंड क्रिकेटर म्हणून मारुतीकडे पाहिलं गेलंय. आणि तुकाराम पाटील चषक मला आठवतोय त्या प्रकारची बॅटिंग केली होती मारुतीने. 6 चौकार 6 चेंडू मध्ये लगावले गेले होते. पहा पहिल्या षटकामध्ये काय घडलं होतं. विकेट आले, त्यानंतर 3 चौकार आणि बघता बघता 16 धावांचं षटक कधी संपलं समजलंच नाहीये. फेकी झाली वेगवान आणि येस नॉट आउट डिसिजन आले. आमचे ऑफिशियल पंच विवेक सर त्या ठिकाणी आहेत आणि
18 धावा धावपल करतो जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. सुरुवात आतापर्यंत चांगले हे थर्ड अंपायरला रेफर केलंय. मारुतीला वाटत चेंडू लागलाय का अखेरकार घडणार आहे. विराट नेटवर्कची टीम कार्यरत आहेत. शिर्डीला पण चलते साई बाबा की Thank you. Yes, this is a not out. मारुतीला असं वाटलं होतं की चेंडू लागला होता परंतु चेंडू नाही लागला गेला. नाही या प्रकारचं रिव्ह्यू गमावलेला आहे. ओके दिव्य एक लव्य आपला रिव्ह्यू जो होता तो संपलेला आहे. धावपल जर आपण बघितलं तर आतापर्यंत 18 धावा धावपल करतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑस्ट्रेलियाचा बराच बाहेर जीतने काहीतरी आले केलंय म्हणजे नितीशच्या विकेट नंतर दबाव नाही असं जीतने दाखवून दिले. बॅकफुटला गेले. दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली सिंगल साठी. धावपळ आपण बघितलं तर आतापर्यंत 20 रन 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. इकडून वेगाने सुरुवात झाली उत्कर्ष डोंगरपाडा संघाची. समोर एकलव्य संघ 3 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला. चेंडू अडवला येतो डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावपलकार. दुसरं षटक मार्गस्थ ऑन साइडला. पुन्हा तोच फटका पुन्हा अडवलाय. या प्रकारचा धावा वाचवणं गरजेचं आहे का हे आतापर्यंत एकलव्य संघाने दाखवून दिलंय. सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली होती. ओहो बॅटची एज चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फ्रेशर आणि दबाव. अजून एका विकेटचं पतंग ऑन. हॅलो 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 थँक्यू डीजे थँक्यू. येस थँक्यू चला डीजेचा टाइम संपलाय. 5929 एंटॉक ज्या कोणाची गाडी आहे 5929 एंटॉक चावी मिळाली आहे. ज्या कोणाची आहे त्यांनी घेऊन जावी. गणेश शेवटच्या अंतिम षटकामध्ये. ओहो कट केलं चेंडूला. ओ हो वाकणं गरजेचं होतं का. येस असं
सांगितलं गेलंय. ज्ञानेश नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने ऍज अ कॅप्टन आला गेलाय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट. या प्रकारचं एफर्ट लावणं गरजेचं आहे. धावफलक जर थांबवायचं असेल, आतापर्यंत 22 धावा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा सुरुवात चांगली. इकडून सर्वांच्या नजर एकच असणार आहेत, जीत, जीत आणि फक्त जीत. आल्या आल्या जीतने ज्या प्रकारचा प्रहार लावला होता पहिल्या षटकामध्ये, लगातार 3 चौकार आणि सुरुवात आतापर्यंत चांगली केली होती. गणेश पुन्हा एकदा सज्ज होते, जिकडे 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 23 रन, 23 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो, व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट. चेंडू जाता जाता अडवलाय आणि फेकी सुद्धा त्वरित केली होती. इतक्या वेगवान फेकी होती. थँक्यू थँक्यू डीजे. षटक संपलं नाहीये. 24 रन, 24 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतोय. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला. यावलेला मारुती फील्ड करतो चेंडूला सिंगल साठी. 25 रन. शेवटचे चेंडू या तिसऱ्या षटकातील, जिकडे 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. 25 रन. गणेश पुन्हा एकदा याचा कॅप्टन समोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, म्हणजे विकेटचं पतन. तिसरा हातरा उत्कर्ष डोंगरपाडा सीसी संघाला गॉन. थँक्यू 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 थँक्यू. येस चौकार चौकार. येस चौकार. थँक्यू 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 थँक्यू. 29 रन, 29 धावा धावफलकर. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. जुगल जो आला गेलाय. हो, शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. पहा एकाकी झुंज आतापर्यंत दिले जीतने. किती धावा बनवल्यात, कुणाच्या विरुद्ध बनवल्यात, कुठे गरज होती, कुठे मारला गेला ते बघणं महत्वाचं नाहीये. इकडे नितीशच्या विकेट नंतर जीत जो उभा राहिला, ही सर्वात जमेची बाजू उत्कर्ष डोंगरपाडा संघासाठी झाली गेली होती. अजून एका विकेटचं पतन होतंय. रुचिल जसं येतोय तसं जावं लागलंय. गॉन. शेवटचा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन. पुन्हा एकदा जुगल सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने कट केला चेंडूला. सिंगल साठी 31 रन. लास्ट बॉल आणि शेवटचा आणि अंतिम चेंडूवर स्ट्राईक सुद्धा जीतकडे असणार आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन रेडी राहा टॉस कपच्या दिशेने. नेक्स्ट मॅच ऑन साइडला. व्हाट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. more power, beautiful stroke by Mr. Jeet. थँक यू. चला पांडवास किंजल 11 तुम्ही कॅप्टन. पांडवास कॅप्टन, त्यानंतर किंजल 11 कॅप्टन. टॉस कपच्या दिशेने दाखल व्हा.
36 इज अ टार्गेट. 27 धावांची खेळली. क्या बात आहे. काय जबरदस्त बॅटिंग जे आपल्याला पाहायला मिळाली. जीत जवळजवळ 5 चौकार लगावले होते. एकाकी झुंज देणं सोपं नाहीये आणि खरोखरच मानावं लागेल. या प्रकारचा खेळ खेळणं सुद्धा गरजेचं आहे. चला किंजल 11 कॅप्टन पांडवास कॅप्टन. चला नरोत्तेजा पाटील आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातो. मॅच महत्वाची आहे आणि 36 धावांचा पाठलाग आहे. 36 इज अ टार्गेट. चला किंजल 11 समोर पांडवास आणि नरोत्तेजा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. पहा एका बाजूला आहे फाउंडेशन, बाजूला मोरेगाव चॅलेंजर. ओके टॉस या ठिकाणी केला जातोय. ऑल सेट. दोन्ही कॅप्टन रेडी. मोरेगाव चॅलेंजर येस इट इज टॉस जिंकलाय. टॉस जिंकला काय निर्णय. बॅटिंग तयारी कशा प्रकारची आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. टार्गेट 30-35 चा. स्पर्धेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे. खूपच चांगली स्पर्धा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. निहाल आता प्रथम फिल्डिंग आले. तयारी कशा प्रकारची आहे, किती धावांपर्यंत थांबवायचं आहे. आता बघू 30च्या मध्ये तरी थांबवावं लागेल. 4 ओव्हर आहे तर 30च्या मध्ये थांबवावं लागेल. स्पर्धेबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेला तुम्ही कशा प्रकारे पाहता. तयारी तर सर्वांनीच केली आहे. स्पर्धा तर सांगून फायदा नाही. रोजच चांगले असते म्हणजे जेव्हा उतरवतील तेव्हा चांगले ठेवतात. काय ना काय नवीन करायला बघतील. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस कॉबॉक्स मधून अहवाल असा की टॉस जिंकला पांडवास संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले किंजल 11 संघाला. येथे एक मोठी मॅच. कुठे जाऊ नका, पाहत राहा कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. थँक्यू. थोडी चुकी झाली होती. टॉस जिंकलाय पांडवासने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे किंजल 11 ला क्षेत्ररक्षक करायचं आहे. पहा मॅच कुठे चालली आता. पुन्हा एकदा फेकी वेगवान आहे. हो आमचे ऑफिशियल पंच विवेक सर आणि थर्ड अंपायरला रेफर केले नाव. सॉफ्ट सिग्नल काय आहे. ओके पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 7 धावा धावपल करतो. 36 धावांचा पाठलाग आहे आणि बघूया कधी चेंडू आला, कधी लावला गेला, लाईन कुठे होती, बॅट कुठे होते, लाईनच्या आत बाहेर या सर्व गोष्टी आमच्या विराट नेटवर्कवर पाहिल्या जातात आणि बघूया उत्तर काय येणार आहे. Yes, not out. That's a great call. चला 8 धावा धावपळ करतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झाला. सॉरी येस 4 चेंडू 8 धावा. पहा टार्गेट जर आपण बघितलं तर 36 धावांचा पाठलाग आहे. मॅच मध्ये 36 धावांचा पाठलाग करत असताना एकलव्य संघ उत्कर्ष डोंगरपाडा क्रिकेट क्लब
समोर कशा प्रकारे प्लॅन करायचंय, कशा विरोधात करायचंय, कोणाच्या विरोधात करायचंय, धाबांचा पाठलाग कशा प्रकारे करता येईल, या सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय. आणि विकी आणि अजिंक्य यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला, 8 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय ज्ञानेश, मोठा फटका समोर, हो हो व्हॉट अ शॉट. पियुष करतो चुकी आणि चुकीचं रूपांतर, चेंडू सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. 12 धाबा धावफलकर, 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बॅकफुटला गेले, कट केल्या, दिशा दिली गेली सिंगल साठी. 36 धावांचा पाठलाग, 13 धाबा धावफलकावर. या ऐकूया आतापर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. टाइम संपला. पियुष आला गेलाय. तिसरं पहिलं षटक मार्गस्थ संपलं होतं, दुसरं षटक मार्गस्थ. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगल साठी. 14 धाबा धावफल करतात. 36चा पाठलाग आहे. पियुष इकडून पियुषचे प्रयत्न कशा प्रकारे असणार. सुरुवात आतापर्यंत चांगली केली. 36 धावांचा पाठलाग करत असताना 14 धाबा धावफलकावर. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. हो हो, ये क्या हुआ. येस, नो +1 अशा तब्बल 2 धाबा आल्यात. हो हो, ऑप्शनच्या बराच बाहेर आहे आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला चेंडूला सिंगल साठी. 5 सुरुवात चांगले आतापर्यंत. धावफल जर आपण बघितलं तर 18 धाबा धावफलकर, 36 धावांचा पाठलाग. दुसरं षटक सुरू आहे आणि फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. पियुष पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. हो समोर डाऊन टू ग्राउंड, व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग एफर्ट सोहम. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. ज्या प्रकारे डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं फटका एक्झिक्यूट केला, परंतु सोहम त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं आणि बघता बघता 3 धावा वाचवल्यात. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली कालपासून. या स्पर्धेला सुरुवात झाली, दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. काय प्रकार घडणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक बॉल बाकी, लास्ट बॉल. थांबा 1 मिनिट. थांबा 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट थांबायचंय. पहा, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर लगातार 2 वाईट. सिंगल आणि फक्त सिंगल आली. 5च बॉल झाले. 21 21 रन. मी आहे ना राजा. ओके, 21 रन 21 धावा. चला पुन्हा एकदा पियुष सज्ज होतोय. लास्ट बॉल बॅकफुटला जाऊन ट्राय केलं चेंडूला सिंगल साठी. पुन्हा एकदा षटक संपलंय. दुसरं 22 धावा. सुरुवात चांगली. 36चा पाठलाग. आता इक्वेशन बनलंय. येणाऱ्या 12 मध्ये 14 या इक्वेशनला आणून सोडलंय. काय प्रकार घडणार आहे या ऐकू तोपर्यंत डीजीला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू मितेश. असं ओपनर मितेश 12 आणि 14 या इक्वेशनला आणून सोडलं. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. थोडासा टॉस इंटरेस्टिंग होता.
पांडवाचा कॅप्टन म्हणाला की आम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे आणि ते डिसिजन अखेरकार घेतलंय आणि किंजल 11ला प्रथम क्षेत्ररक्षक निवडले. उलटॉस ऑन साइडला चेंडू अडवलाय. क्या बात आहे. मॅच मध्ये मजा येणार आहे. 11-14 इक्वेशन राहिलं गेलं. 11 में 14 बनाने. कौन किस पे भारी पडेगा ये आने वाले समय बताएगा. मी तेच पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका समोर डाऊन ग्राउंड वॉर शॉट क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. थँक्यू थँक्यू. कापचासाने ड्राईव्ह केलं चेंडूला. फेकी सुद्धा झाले सिंगलसाठी. हा विकेट अशा प्रकारे बनवले ना की इकडे 40-45 धावा सुद्धा चेस होतील. या प्रकारचे विकेट बनवले म्हणजे विकेटने पूर्णपणे रिझल्ट दिलाय आणि आउटपुट सुद्धा त्या प्रकारचे. त्यामुळे 35-40 धावा तितक्याच्या पोझिशन इकडे सुद्धा चुकी झाली. 9+1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. 35-36 धावा पुरेशा नाही आहेत या मैदानावर. इकडे या मैदानावर करायचं असेल तर 40-45 धावा बनवायचे आहेत. आणि समोर किरू पाटील आणि जोगित पाटील सुद्धा माहित आहे की विकेट आउटफील्ड कशा प्रकारे बनवले. पहिली मॅच हरले, टेन्शन डोकेदुखी वाढले, घरचं मैदान आहे, काय करायचंय पुढील नेक्स्ट राऊंड मध्ये. जोगित पाटील विचार करत असेल की काय आम्हाला करायचंय, आमच्या चुका कुठे झाल्यात, आम्ही चुका कुठे केल्यात, चुकाची भरपाई कधी होणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार मोरेगाव चॅलेंजर्स संघाने केला गेलाय. 29 रन 29 धावा आउटफील्ड कव्हर. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. ओहो फुलटॉस काय. येस इट इज 4 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. थांबायला वेळ नाहीये असं अजिंक्यने सांगितलंय. आणि काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना 34 ऍज अ कॅप्टन आहे मला वाटतं अजिंक्य. नाहीये कॅप्टन नाहीये परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली. हो समोर डाऊन टू ग्राउंड मॅच फिनिश. काय जबरदस्त धावाचा पाठलाग केला अखेरकार BVA एकलव्य संघ विजयी झाल्याने पराभवाच्या साहेब जातोय. उत्कर्ष डोंगरपाडा क्रिकेट क्लब. चला AB येस नो डाऊट नो इश्यू. AB ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर अजिंक्य. चला या 36 धावांचा पाठलाग 23 धावांचं योगदान असं AB मिस्टर अजिंक्य ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला लगेचच मैदानाच्या दाखल व्हा. किंजल 11 आपली पोझिशन घ्या आणि दाखल व्हा. चला आदरणीय जनार्दनजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. मिस्टर AB अजिंक्य 36 धावांचा पाठलाग 23 धावांची खेळी 3 चौकार. काय जबरदस्त बॅटिंग आणि अखेरकार मॅचला फिनिश केलं. या गावाचे सरपंच आहेत मोरेगाव गावचे सरपंच आहेत त्यांच्या शुभ हस्ते. अजिंक्य समोर ये समोर या. ओके अजिंक्य ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गावातील गोड व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिले जातं यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जर्सी देऊन गौरव करण्यात येतोय.
चला मॅच चालू करा. चला पंच. ओके, पांडवास वर्सेस किंजल 11 अशी मॅच. अजिंक्य थांबायचं. अजिंक्य मॅरेथॉनचा पुरस्कार मिळाला, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. 35 धावां 36 धावांचा पाठलाग करायचा होता. दबाव बिलकुल नाही घेतला. मॅच इतक्या वेगाने चालली होती की मॅच कशा प्रकारे फील करत होता? विकी पण खालतून चांगली सुरुवात करत होता आणि मागे बॅट्समन होते म्हणून काय एवढं वाटलं नाही. इकडं कसं वाटतं आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर गेल्या वर्षी खूप भारी आहे. या स्पर्धेला तुम्ही कशा प्रकारे पाहता? खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता अजिंक्य, त्याच्या बॅट मधून 23 धावा, 4 चौकार आणि मॅचला फिनिश केली. नेक्स्ट मॅचला सुरुवात झाली जिकडे किंजल 11 विरुद्ध पांडवास. नाणेफेकीचा कौल जिंकला तर पांडवास संघाने यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. तिसरी मॅच आजच्या दिवसातील जे आपल्या भेटीला आली गेले. पहिला बॉल फुलटॉस, समोर ड्राईव्ह केले. येस, बॅकअप नाहीये. ओहो, बॅकअप शेवटी आला. 1 नव्हे 2 नव्हे तर 1 खेळाडूसाठी, 1 चेंडूसाठी 3 खेळाडू आले. पहिले नेहाल, प्रज्ञेश, बरेच खेळाडू. दिलीप आलाय, दिलीप पाटील या टीमचे ऑनर आहेत. हो हो, व्हॉट अ शॉट. फुलटॉस कॅप मधून चेंडू निघून गेला. सीमार गप्पार, चौकार, ब्युटिफुल स्ट्रोक. थँक्यू डिझे, थँक्यू. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता. कृणयच्या बॅट मधून चौकार आला. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावपलकार. ओहो, ऑन साइडला पुन्हा एकदा 2 फटका पैकी झाले. ओहो, दोन्ही गड एका रुलावर, एकच रुलावर म्हणजे अटॅक, आणि अटॅकात विकेट जावे लागले. पहिले हातरा कृणयला मैदान सोडावं लागले. गॉन. खेळून निघाली गे, खेळून निघाली. भाविक कुठे? भाविक पाटील ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले. पहा सिंगल साठी. पहा पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली आहे. चौकार जसा लगावला तसा दुसऱ्या चेंडूवर विकेट आली गेली होती. हो, ड्राईव्ह केल्या चेंडूला पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावपल कव्हर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुरुवात आतापर्यंत चांगली आहे. दिलीप पाटील स्वतः ऑनर टीमचे. समोर डाऊन ग्राउंड, व्हॉट अ शॉट. चौकाराने मॅच फिनिश. चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावपल कव्हर. थँक्यू. चला, टाइमर ऑन आहे. तिकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. आर्यन आलाय. पहिला बॉल समोर डाऊन ग्राउंड, व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. या प्रकार थँक्यू. या प्रकारचे फटके एक्झिक्यूट करणे गरजेचे आहे. आणि थोडीशी चेहऱ्यावर खुशी आहे, स्माईल आहे, त्याचं कारण आहे. थँक्यू डिझे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि सांगितलं होतं की प्रथम आम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि आता कुठेतरी सक्सेस होत असताना 16 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना पांडवाचा संघ किंजल 11 या संघासमोर मोडेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोडेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा कालपासून स्पर्धेला सुरुवात झाली आणि मोरेगावात ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आले. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जातं आणि ती स्पर्धा कालपासून आपल्या मोरेगावात भेटीला आली गेली. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगसाठी. पहा, दबाव नाहीये.
कृणाची विकेट गेली होती. त्यानंतर नवीन आलेल्या बॅटरने दबाव नाही घेतले. सर्वात जमीनची बाजू पांढऱ्या संघासाठी झाली गेले. चला, बॉबी आणि जयेश बांदे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि थोड्याच वेळेला त्यांचे आगमन सुद्धा होणार आहे. क्या बात आहे, पहा रील स्टार आहेत आणि थोड्याच वेळेला त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. स्कोर चाललाय 20 रन आणि आतापर्यंत आपण बघितलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली आहे. पहा, क्रिकेटचे सामने इतके सुरू आहेत ना की शेड्यूल बिझी झालंय. इतकं शेड्यूल बिझी झालंय ना की नाव सांगणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की क्रिकेट बघायला जाऊ कुठे. 6 गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार पॅक झालंय. 2 ऑलराऊंडच्या मोठे टुर्नामेंट सुरू आहेत. एक नारायणगिला चालू आहे NCC चषक. तिकडून थोडे पुढे गेले की तलावपाडा लागतो. तलावपाड्यामध्ये सुद्धा मोठी टुर्नामेंट चालू आहे. त्यानंतर अंडरम मध्ये या मोरे गावात कार्यसम्राट नगरसेवक चालू आहे आणि फुलपाड्यामध्ये गेल्यानंतर काय घडे तिकडे वसई विराट चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे. म्हणजे थँक्यू डीजे, थँक्यू, थांबवतोय. इतकं बिझी शेड्यूल झालंय ना की याच्यामधून कोणाची हालत करावं झाली. कमेंटेटर आणि अंपायरची. कमेंटेटर तर नाहीच मिळत, पण अंपायर सुद्धा नाही मिळत. इतकं बिझी शेड्यूल झालंय. जाणार ते जाणार कुठे. टॅप केले चेंडूला. खेळाडू कक्षाकडे चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पहा, सुरुवात चांगली आहे आतापर्यंत. 36 रन धावा स्कोर कार्ड वर लगावल्या गेल्या. 3रं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. रेहान पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्याच्या सायने समोर खेळण्याचा प्रयत्न पैकी झाले. ओहो, चेंडूला पकडणं गरजेचं होतं का. कुठे चुकी केले, कुठे नाही, काय घडलं येणारी कालवेल सांगणार आहे. स्वतः कॅप्टन होता तिकडे, परंतु बॉलला कॅचअप नाही केलं गेलं. ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा, सुरुवात आतापर्यंत चांगले. पांडवा संघाची 28 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 3रं षटक मार्गस्थ. षटक आतापर्यंत चांगले, परंतु किंजल संघाने अजून एक अतिरिक्त धाव हाताळली नाही. ही सर्वात जमीची बाजू ठरली गेली संघासाठी. समोर खेळण्याचा प्रयत्न, विकेट आले. डाऊट ग्राउंड खेळायचं होतं, परंतु चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आणि अजून एका विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे. चला, टॅप केल्या चेंडूला. पुन्हा एकदा तेच घडलं. सिंगल साठी चेंडू जातोय. नवनीत येतोय. हो, सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू होता. विवेक पाठीमागे होते, परंतु बराच उशीर झाला होता. 30 धावा धावफलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जेवढे नवनीत पुन्हा एकदा सज्ज होते. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. कट केल्या चेंडूला पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली. सिंगल साठी चेंडू जातोय. 5 सेन्सिटिव्ह क्रिकेट खेळतोय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. इकडे 35-40 धावा मुश्किल आहेत असं विकेटने आजच्या दिवसामध्ये सांगितलं गेलंय. ज्या प्रकारचं ओव्हर इलेक्शनच्या बाहेर. येस, इट इज वाईट. आमच्या ऑफिशियल पंचांनी दिशेने वळल्यात आणि अखेरकार व्हाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. ट्राय केले चेंडूला. चेंडू अडवलाय. फेकी. 1च धावा आहे. 33 रन
4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर. हो नाम उडणार ना, ये गलती नाही चली की. चेंडू गेला सी मारे गप्पा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. हो समोर चांगला चेंडू होता, समोर ठेवलं गेलं होतं. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 38 रन 38 धावा धावपल कव्हर आणि 39चं टार्गेट जे सेट केले गेले पांडवा संघाने किंजल 11 या संघासोबत. नेक्स्ट मॅच जिथे टॉस आपण करणार आहोत. चला मोरेगाव चॅलेंजर समोर उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. चला दोन्ही कॅप्टन या. थँक्यू येस थँक्यू डीजे. चला मधुकर जी पाटील यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. मोरेगाव चॅलेंजर समोर उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. पुन्हा घरचं मैदान आलंय. किरू पाटील पहिली मॅच हारल्यात. जया पाटील जो कॅप्टन इकडे समोर टास्का बसकडे. चला 39 धावांचा पाठलाग आहे. 39 नस ना 39 यस 39 धावांचा पाठलाग आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहा मागील मॅच मध्ये मागील मॅच मध्ये 36 धावांचा जो पाठलाग या मैदानावर झाला गेला होता आणि ज्या प्रकारचं बॅटिंग सुद्धा केलं. विकेटने दाखवून दिले की या धावा या मैदानावर चेस होऊ शकतात. आउटफील्ड सुद्धा त्या प्रकारची बनवली गेले. पहिला बॉल समोर वॉटर शॉट फिल्डिंग सुद्धा केले. ओहो पुन्हा तेच फेकी साधे उशिराने झाले. दोन्ही गाड्या एकाच रुलावर आल्या होत्या परंतु बराच उशीर झाला. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. मधुकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते मोरेगाव चॅलेंजर समोर उत्कर्ष डोंगरपाडा. येस जो टॉस जिंकला काय निर्णय क्षेत्ररक्षण करू. पहिल्या मॅच मध्ये थोडस मागे पडले होते, आता तयारी कशा प्रकारची केली? चांगला खेळायचा प्रयत्न करू. समोर उत्कर्ष डोंगरपाडा संघ किती धावांपर्यंत थांबायचं आहे? 28च्या आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करू. चर्चा नंतर करू आपण, वेळ कमी आहे. दादा आता प्रथम बॅटिंग करायची कशा प्रकारची तयारी करू? आता पहिल्या मॅचला तर बघितलंच बॅटिंग, आम्ही आमचा परफॉर्मन्स तर मॅच मध्येच दाखवतो, त्या पद्धतीनेच खेळू. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे की घरच्या मैदानावर टॉस जिंकला जोगित पाटील मोरेगाव चॅलेंजर संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले उत्कर्ष डोंगरपाडा संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला, कुठेही जाऊ नका, पाहत राहा नगरसेवक कार्यसम्राट चषक 2025. चला या ऐकू तोपर्यंत डीजेला डीजे
थँक्यू सुनील. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहा सुनील आलाय आणि बघूया आता बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केले, गॅप मधून नाहीये. बॅकअप चांगला होता, पटका वेगवान होता धीरजचा. एक्झिक्यूट सुद्धा तितकाच केला होता, परंतु बॅकअप चांगला होता पाठीमागे, त्यामुळे एकच धाव आली गेली. सुनील पुन्हा एकदा, हो मोठा फटका, डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, पहिला हातरा आणि निहालला मैदान सोडावं लागलंय. गॉन. नवनीत नवीन, ओहो पुन्हा नवनीत आ रहा है और फिर से जा रहा है, अशी गती झाली. गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. हॅट्रिक. हो थोडक्यात हुकला. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल. पहा 39 धावांचा पाठलाग करायचा नाही, फक्त 4च धावा आल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावफलक, सर्वात खंतेची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. समोर केलायचं होतं ऑन साइडला, पुन्हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अडचणी वाढल्यात किंजल 11 संघाच्या. पांडवा संघ ज्या प्रकारचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, तो कुठेतरी सक्सेसफुल ठरतोय आणि तो निर्णय एकदम सक्सेसफुल ठरलेला आहे. अडचणी वाढल्यात, काय प्रकार घडणार. 2 षटकांचा खेळ संपला, या ऐकूया तोपर्यंत डीजेला. अनिकेत पारावे, आपल्याला सुनत आहे की आपण मंचाच्या दिशेने यायचंय. अनिकेत पारावे, ओ पहिला बॉल, स्लॉक स्लिप ऑन साइडला, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहा मॅच पूर्णपणे दबावामध्ये आले, पुन्हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. MJ गोलंदाजी मार्ग, थोडे रिएक्शन अलग आहे. ओहो क्या बात आहे. समोर वर शॉट, गॅप मधून चेंडू सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. काही हरकत नाही. पहा चौकार आलाय, खूप उशिराने आलाय, ही जमीची बाजू आहे. पुन्हा तोच फटका रद्द संघासाठी. पहा नेक्स्ट मॅच खूप मोठी मॅच आहे, 2 असे संघ समोर आहेत. दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालेत, त्यासाठी दोन्ही संघासाठी खूप महत्वाची मॅच आहे. ज्यावेळी टॉस झाला होता त्यावेळेला वडगाव चॅलेंजर संघाने जोगित पाटील त्या ठिकाणी होते आणि सांगितलं होतं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. आणि समोर उत्कर्ष 11चा कॅप्टन ज्यांनी सांगितलं होतं डोंगरपडच्या कॅप्टनने की आम्ही आमचा खेळ दाखवू, मॅच महत्वाचे, काय प्रकार घडणार आहे या 2 संघादरम्यान, एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येते. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. हा 10 धावा मॅच मध्ये फक्त मला वाटतं औपचारिकता राहिली गेली. शेवटचा आणि अंतिम षटका जशी सुरुवात होईल या ऐकूया तोपर्यंत डीजेला. डॉट आणि आता षटक संपलं. अनिकेत पारावळे, आपण अनिकेत पारावे आपल्याला विनंती की आपण मंचावर येण्याची कृपा करावी. अनिकेत पारावे मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 एक मोठी स्पर्धा
जे आपल्या भेटीला आले या मोरीगाव नगरीमध्ये. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. शानदार तमदार आयोजन, एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं किशोर दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा जी आयोजित केली जाते. आणि आपण या दुसऱ्या पर्वामध्ये आहोत आणि बऱ्याच खेळाडूंनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये खेळायला मजा येते, कारण काहीतरी नवीन नवीन पाहायला मिळतं. आणि मोरेगाव चॅलेंजर ज्या प्रकारचं आयोजन नियोजन केलंय खरोखरच मानावं लागेल. आणि सर्वात मोठी गोष्ट, गेले 2 महिने झाले भाविक पाटील चे भरपूर प्रयत्न चालू होते, फोनवर फोन चालू होते की समालोचक ची संधी त्यांनी आम्हाला आणून दिली. त्यामुळे थँक्यू सो मच जोगित पाटील आणि भाविक पाटीलचे मी खूप आभार आहोत की इथपर्यंत मला आणण्याची संधी त्याने या स्पर्धेमध्ये आणून दिली.